महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली होती की बेसल डोस कोणता असावा आणि बेसल डोसमध्ये कोणकोणती लागवड वापरावी लागते। त्यानंतर आम्ही कोणकोणती लागवड बेसल डोसला ह्या प्लॉटला वापरलेली आहे आणि पहिली आळवणी कोणती केली होती, ह्या सर्व माहिती सर्व शेतकरी बांधवांना दिलेली आहे। तर आपण पाहू शकता खूप छान रिझल्ट आलेला आहे। पहिल्या आळवणीचा खूप छान रिझल्ट आलेला आहे आणि बेसल डोस दिल्याने ऊसाची वाढ छान झालेली आहे। आपण पाहू शकता खूप छान, आपण पाहू शकता खूप छान रिझल्ट आलेला आहे। पहिल्या आळवणीचा रिझल्ट आपण बघू शकता, फुटवे घेतलेले आहेत। ह्या पद्धतीने पहिली आळवणी आणि बेसल डोस बद्दल आपण चर्चा केली होती। आता आम्ही दुसरी आळवणी करत आहोत। तर दुसऱ्या आळवणीसाठी आम्ही काय वापरलेलं आहे, दुसऱ्या आळवणीसाठी 13-40-13 100 ग्रॅम प्रति पंपाला, त्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट 50 ग्रॅम प्रति पंपाला आणि त्याच्यासोबत ॲमिनो ॲसिड्स वापरलेले आहेत आणि त्याच्यासोबत मायक्रोन्यूट्रिएंट आम्ही वापरलेला आहे। तर आपण बघू शकता हा प्लॉट खूप छान पद्धतीने सेटिंग झालेला आहे। तर ह्या प्लॉटला दुसरी आळवणी आपण करत आहोत आणि पहिला आम्ही काय केलेलं आहे की युरियाच्या 2 बॅग प्रति एकर आणि त्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट 1 बॅग असं लागवड टाकून त्यानंतर पाणी सोडलेलं आहे। पाणी सोडल्यानंतर तिसऱ्या दिवशी आम्ही ही दुसरी आळवणी घेत आहोत। पहिली आळवणी आणि दुसऱ्या आळवणीमधला गॅप 15 दिवसाचा आहे। तर पहिली आळवणी पूर्ण झाल्यानंतर आपण दुसरी आळवणी ही 15 दिवसानंतर घ्यावी। आता बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये 13-40-13चा रिझल्ट काय येतो ते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।